नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. बीट डायबिटीज या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारी गुंतागुंत आणि भारतातील उपचार न केलेल्या मधुमेहाचे दीर्घकालीन परिणाम या विषयावर. आणि या विषयावर तज्ञ डॉक्टरांकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर धनंजय माने, डॉक्टर पंकज राणे आणि डॉक्टर प्रांजली शहा. डॉक्टर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. प्रेक्षक, डायबिटीज ज्याला अनेकदा सायलेंट किलर म्हणून संबोधलं जातं, त्याचा भारतातील लाखो लोकांवर परिणाम होतो. शहरी भागात झपाट्याने वाढणाऱ्या घटनांसह विशेषतः अनेक व्यक्ती उपचार न केलेल्या मधुमेहाशी संबंधित गंभीर कॉम्प्लिकेशन्स बद्दल अजूनही अज्ञात असतात. हे कॉम्प्लिकेशन्स हृदय किंवा रक्तवाहिन्यांसंबंधी रोगापासून मूत्रपिंड निकामी होणं, मज्जातंतूचे नुकसान होणं आणि अंधत्वापर्यंत आहेत. उपचारांचे अनेक पर्याय उपलब्ध असून देखील जागरूकतेचा अभाव आणि अव्यवस्थित आरोग्य सेवा तसंच औषधांचं पालन न केल्यामुळे हे दीर्घकालीन परिणाम वाढतायत. आज या कार्यक्रमामध्ये आपण भारतातील प्रसिद्ध मधुमेह तज्ञांसोबत चर्चा करून याबद्दल आणखीन माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा उद्देश मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्याने होणारे गंभीर परिणाम आणि हे जीवघेणे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी लवकर निदान, जीवनशैलीतील बदल आणि सातत्यपूर्ण उपचारांची गंभीर गरज याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. मी तुम्हा सगळ्यांना डॉक्टरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर धनंजय माने हे MBBS सी डायबिटीज मुंबई, CCE BDM चेन्नई, PG डिप्लोमा इन ॲडव्हान्स डायबिटीज केअर अँड एंडोक्रिनॉलॉजी UK, माने हॉस्पिटल गेवराई येथे ते कार्यरत आहेत. यासोबत डॉक्टर पंकज देखील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर पंकज राणे यांच्याबाबत सांगायचं तर त्यांनी MBBS MD DNB मेडिसिन क्रिटिकल केअर फिजिशियन नारायणी हॉस्पिटल नाशिक येथून त्यांनी केलेला आहे आणि ते सध्या नारायणी हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहेत. डॉक्टर प्रांजली शाह देखील आपल्या सोबत आहेत. त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर प्रांजली यांचं शिक्षण MBBS आणि F डायबिटीज चेन्नई, PG डिप्लोमा इन डायबिटीज झालेला आहे. यासोबतच त्या डायरेक्टर आणि चीफ डायबिटॉलॉजिस्ट ॲप्ट डायबिटीज क्लिनिक अँड रिसर्च सेंटर मुलुंड मुंबई येथे त्या कार्यरत आहेत. आणि आपण थेट आता विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, सध्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती मधुमेह म्हणजेच डायबिटीज या आजाराने ग्रस्त आहे. पण हा आजार किती गंभीर आहे याबाबत त्यांना जराही कल्पना नाहीये. त्यामुळे अनेक जण यावर उशिराने उपचार करण्यास सुरुवात करतात किंवा पूर्ण दुर्लक्ष देखील करतात. डॉक्टर धनंजय माने, उपचार न केलेल्या मधुमेहाच्या सर्वात सामान्य दीर्घकालीन कॉम्प्लिकेशन्स कोणत्या आहेत? भारतातील 50% वरती रुग्णांना मधुमेह हा आजार जडलेला आहे. परंतु मधुमेहाबद्दल खूप सारे गैरसमज आणि अवेअरनेस नसल्या कारणाने मधुमेहाच्या कॉम्प्लिकेशन्सला आपल्या भारतातील पेशंट्स हे बळी पडतात. तर ते मधुमेहाची कॉम्प्लिकेशन्स कोणती? तर त्यात प्रामुख्याने 2 प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स असतात. एक असतात मायक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स आणि दुसरे मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्स. म्हणजे मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्समध्ये आपल्या डोळ्यांना, आपल्या किडनीला आणि आपल्या पायांना सुरुवातीच्या 3 ते 4 वर्षात इजा व्हायला लागते. म्हणजे डोळ्याचा पडदा हा खराब होतो, त्याला डायबिटिक रेटिनोपॅथी म्हणतात. किडनीवर आपली हाय ब्लड शुगर असल्यामुळे, मतलब रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यामुळे किडनीवर त्याचा ताण यायला लागतो आणि काही दिवसांनी किडनी निकामी होतात, त्याला डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. तसेच तिसरा, पायाच्या नसा ह्या हळूहळू खराब व्हायला लागतात आणि त्याला डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतात. प्रामुख्याने या 3 ऑर्गनची लक्षणे सुरुवातीला जाणवतात आणि तरीही आपण जर आपल्या ट्रीटमेंटसोबत व औषधासोबत डायबिटीस संदर्भात काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम आपल्या मॅक्रोव्हास्क्युलर कॉम्प्लिकेशन्समध्ये होतो. त्यात कोणते कॉम्प्लिकेशन्स होतात? तर आपल्या ज्या शरीरातील मोठ्या नसा आहेत त्या हळूहळू ब्लॉक व्हायला लागतात. त्यामध्ये जर तुमच्या मेंदूकडची नस ब्लॉक झाली तर पॅरालिस झटका येऊ शकतो. हृदयाकडची ब्लॉक झाली तर तुम्हाला हृदयाचा अटॅक येऊ शकतो. तसेच ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब या संदर्भातही आपल्या समस्या हळूहळू सुरू व्हायला लागतात. म्हणजे मधुमेहाची जर ट्रीटमेंट घेतली तर आपल्या या सर्व कॉम्प्लिकेशन्स हे आपण टाळू शकतो. परंतु सुरुवातीला काही लक्षणं न जाणवल्यामुळे खूप सारा पेशंट्स वर्ग हा ट्रीटमेंट टाळतो किंवा काही गैरसमजातून विविध गोष्टींचा उपाय करू पाहतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर व्यवस्थित औषधे घेतली तर आपण हे सर्व कॉम्प्लिकेशन्स भविष्यात टाळू शकतो. जे हे कॉम्प्लिकेशन्स हे जीव घेणे आहेत.
डॉक्टर पंकज, भारतात दिवसेंदिवस मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना आपल्याला दिसतेय. भारतात मधुमेह आणि त्या संबंधित कॉम्प्लिकेशन्स किती आहेत? भारताची म्हणजे जगाची कॅपिटल आता भारत झालंय. भारतामध्ये मधुमेहाचं प्रमाण ऑलमोस्ट आता 11.5% आहे जनरल पॉप्युलेशनच्या, म्हणजे खूप जास्त आहे. आणि ज्याला आपण प्री डायबिटीस म्हणतो, म्हणजे डायबिटीसच्या आधीची स्टेज, ज्याच्यामध्ये म्हणजे आपण मधुमेह केव्हा म्हणतो, जेव्हा आपली शुगर उपाशीपोटी 126 पेक्षा जास्त आणि जेवणानंतरची 200 पेक्षा जास्त होते, किंवा HbA1c 6.5 पेक्षा जास्त असेल तर आपण मधुमेह म्हणतो. पण एक प्री डायबिटीस स्टेज असते ज्याच्यामध्ये फास्टिंग शुगर 100 ते 126च्या मध्ये, किंवा जेवणानंतरची शुगर 140 ते 200च्या मध्ये असते, आणि HbA1c 5.8 to 6.5च्या मध्ये असतं. त्या ती जी स्टेज आहे तिचं प्रमाणे आपल्या भारतात 15 ते 16%. आणि प्री डायबिटीस हा खूप मोठा नंबर आहे, जे लोक भविष्यात डायबिटीस मध्ये टर्न होऊ शकतात. त्यामुळे तो एक मोठी समस्या आहे. डायबिटीस सोबत असोसिएटेड जे रिस्क फॅक्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण ब्लड प्रेशर म्हणतो, तर ब्लड प्रेशरचं प्रमाण जवळपास 35 ते 40% लोकांमध्ये, डायबिटीसच्या लोकांमध्ये ब्लड प्रेशरचं प्रमाण असतं. आणि तसंच डिस्लिपिडियम, म्हणजे याच्यामध्ये डायबिटीसमध्ये कोलेस्ट्रॉल जे असतं ते इतर माणसापेक्षा चिकट असतं, आणि त्यामुळे डायबिटीसमध्ये जे आता सरांनी सांगितलं की मोठ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचे कॉम्प्लिकेशन असतात, ते प्रमाण डायबिटीसमध्ये जास्त असतं. आणि त्या डिस्लिपिडियमचं प्रमाण डायबिटीसच्या पेशंटच्या जवळपास 80 ते 85% लोकांमध्ये डायबिटिक डिस्लिपिडिमिया असतो. त्यामुळे हे जे कॉम्प्लिकेशन्स डायबिटीस सोबत आहेत, हे जर आपण योग्य वेळेला आयडेंटिफाय नाही केले आणि योग्य वेळेला ट्रीट नाही केले, म्हणजे डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स रोखण्यासाठी शुगर सोबत ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे नियंत्रित करणं गरजेचं आहे. आणि एक महत्वाचा भाग डायबिटीस सोबत जो आपल्या भारतामध्ये आपल्याला सतत आहे तो म्हणजे ओबेसिटी आहे. आपली जवळपास 25% पॉप्युलेशन ही ओबेज आहे. आणि डायबिटीससाठी जी ओबेसिटी असते, म्हणजे जी पोटावरची चरबी जी वाढते, ज्याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतो, ते प्रमाण आपल्या भारतामध्ये 35 ते 40% लोकांमध्ये, आणि सेंट्रल ओबेसिटीज भविष्यामध्ये डायबिटीसमध्ये आपल्याला कन्वर्ट करणार आहे. डॉक्टर प्रांजली, भारतात अनियंत्रित किंवा उपचार न केलेल्या मधुमेहाची प्राथमिक कारणं कोणती आहेत? आपल्या इकडे जागरूकता खूप कमी आहे, अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये. इवन इफ त्यांना आपण जागरूकता त्यांना सांगू तर एक्सेप्टन्स पण कमी आहे की मला डायबिटीज नाही होणार, ही एक फिलिंग आहे. तर ते एक गोष्टी, त्याच्यामुळे लोक ट्रीटमेंट टाइमवर चालू नाही करत. दुसरं फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे, कारण फायनान्शियल इश्यूज असल्यामुळे ट्रीटमेंट डिले करतात चालू करण्यासाठी, त्याच्यामुळे पण डायबिटीज अनकंट्रोल राहते किंवा कॉम्प्लिकेशन्स पण वाढत चालले आहेत. खूप ठिकाणी गावांमध्ये ट्रीटमेंटच्या सुविधा पण नाही आहेत. इवन सिम्पल टेस्ट करायचे ग्लुकोमीटर्स वगैरे पण अवेलेबल नसतात. ते त्याच्यामुळे पण शुगर्स अनकंट्रोल राहतात आणि कॉम्प्लिकेशनचे चान्सेस वाढतात. सोशल स्टिग्माज असतात की बाहेर कळायला नाही पाहिजे मला डायबिटीज आहे, किंवा फॅमिली प्रेशर्स असतात. तर या खूप साऱ्या गोष्टींमुळे डायबिटीज चे लोक अनकंट्रोल राहतात, आणि अनकंट्रोल राहिल्यामुळे ते कॉम्प्लिकेशन्स होतात. डॉक्टर धनंजय, मधुमेहावर उपचार न केल्यामुळे इतर अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. यामुळे हृदय किंवा रक्तवाहिन्यांसंबंधित कॉम्प्लिकेशन्स कसं होतं? आपल्याकडे अवेअरनेस भरपूर कमी आहे, किंवा एखाद्या वेळेस जरी माहीत झालं की तुम्हाला मधुमेह आहे तरी पेशंट ट्रीटमेंट घ्यायला झगत नाहीत. खूप सारे गैरसमज आहेत, त्यातून ते तयार होत नाहीत. काहींना वाटतं की मधुमेहाच्या गोळ्या खूप दिवस खाल्ल्यानंतर माझी किडनी खराब होईल वगैरे, असे भरपूर सारे गैरसमज आहेत. काहींना फायनान्शियली प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याच्यामुळे होतं काय, ॲक्च्युली जेव्हा मधुमेह होतो ना, तेव्हाच ऑलरेडी आपल्या 50% बीटा सेल ह्या डॅमेज झालेल्या असतात. म्हणजे मधुमेह जेव्हा डायग्नोसला येतो, जेव्हा कळतं की एखाद्या रुग्णांमध्ये ह्याला मधुमेह आहे, ऑलरेडी आपल्या स्वादुपिंडातल्या जिथून इन्सुलिन तयार होतं तिथल्या बीटा सेल्स ह्या 50% डॅमेज असतात. उर्वरित 50% बीटा सेल सोबत आपल्याला उरलेलं आयुष्य काढायचं असतं. परंतु होतं काय, तर ऑलरेडी 50% सेल डॅमेज असतात, आणि पेशंटला आपण सुरुवातीला म्हटलं की तुम्हाला आता लाईफ टाईम गोळ्या घ्याव्या लागतील, तुम्हाला पथ्य पाळावे लागतील, बरोबर ट्रीटमेंट घ्यावी लागेल, तर पेशंट काय तयार होत नाही. आणि जेव्हा आम्ही सांगतोच ना कॉम्प्लिकेशन्स पेशंटला फर्स्ट व्हिजिटमध्ये की तुम्हाला भविष्यात असं होईल, तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतील, तुम्हाला पॅरालिस झटका येऊ शकतो, तुमच्या किडन्या खराब होतील, तुमचे पाय खराब होतील, पायाच्या नसा खराब होतील, नंतर जखमा होतील, ते हळूहळू त्या जखमा बऱ्या होणार नाहीत, आणि शेवटी आपल्याला ज्या पार्ट जो खराब झाला आहे तो आपल्याला तोडावा लागतो. तर तेव्हा पेशंटला अतिशोक्ती वाटते ॲक्च्युली की डॉक्टर काहीतरी आम्हाला घाबरवतात वगैरे, पण ॲक्च्युली असं होतं. विदिन 3 ते 4 वर्षात डायग्नोज झाल्यापासून हे कॉम्प्लिकेशन सगळे डेव्हलप व्हायला लागतात. तर त्यामुळे होतं काय, हाय ब्लड शुगरमुळे आपल्या रक्तवाहिन्याचा जो
थिकनेस असतो तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे ते नॅरो व्हायला लागतं आणि हळूहळू त्या ब्लॉकेजेस व्हायला लागतात. जसं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की याचं मग रक्तवाहिनी कोणती ब्लॉक होईल हे सांगता येत नाही. जशी पायाकडची ब्लॉक झाली तर न्यूरोपॅथी व्हायला लागतात, मेंदूकडची ब्लॉक झाली तर स्ट्रोक, पॅरालिसिस यासारखा त्रास व्हायला लागतो आणि ओव्हरऑल सगळ्याच बॉडीच्या नसा ह्या याच्यामुळे ब्लॉक व्हायला लागतात आणि त्या भागाचं कॉम्प्लिकेशन्स यायला लागतात. आणि त्यामुळे जेवढ्या लवकर शुगरला ट्रीटमेंट सुरू कराल तेवढं त्याची रिस्क ही हार्ट अटॅकची, पॅरालिसिसची ही कमी व्हायला लागते. इनफॅक्ट कुणी असं म्हणेल की मला ह्याला तर शुगर नव्हती किंवा त्याला तर त्याचं डायबिटीज वगैरे काही नव्हतं, तरी त्याला हृदयाचा अटॅक आला, तरी त्याला पॅरालिसिस झटका आला. परंतु असंही होऊ शकतं, पण त्याला अदर फॅक्टर्स सुद्धा आहेत. पण डायबिटीज ज्यांना मधुमेह आहे, ज्यांची शुगर हायर साईडला राहते, त्यांचं ते प्रमाण 2 to 4 times ॲज कम्पेअर टू द नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे ज्यांना काहीही नाहीये तरी पॅरालिसिस झटका यायचं प्रमाण आणि ज्यांना शुगर आहे त्यांच्यामध्ये हे 2 to 4 times हे प्रमाण वाढलं जातं. आणि त्यामुळे कुणीही म्हणजे असं घ्यायची गरज नाही की नाही त्याला होत नाही तर मलाही होणार नाही. ऑफकोर्स नाही, तुम्हाला साखर ही पॅरामीटरनुसारच नियंत्रणात ठेवावी लागेल. त्याच्यासाठी जे काही होतील तेवढे पथ्य पाळावे लागतील आणि स्वतःच्या मनाची एकदा समजूत काढावी लागेल की मला मधुमेह आहे आणि मला आयुष्यभर याची ट्रीटमेंट घ्यावी लागणार आहे, तरच मी भविष्यातील कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. डॉक्टर पंकज, मधुमेह, नेफ्रोपॅथी म्हणजेच मूत्रपिंडाचे नुकसान ही उपचार न केलेल्या मधुमेहाची सर्वात गंभीर गुंतागुंत आहे का? आपण जसं बघितलं ना की डायबिटीस चे कॉम्प्लिकेशन जे बघितले त्यातलं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात त्रासदायक आणि सगळ्यात खर्चिक कॉम्प्लिकेशन हे डायबेटिक नेफ्रोपॅथी किंवा डायबिटीसमुळे होणारा किडनीचा आजार आहे. अनियंत्रित शुगर खूप जास्त काळ राहिली आणि ब्लड प्रेशर जर अनियंत्रित असेल तर ह्या 2 कारणांमुळे किडनीला डॅमेज होतं आणि त्याच्यातनं प्रोटीन लीक व्हायला लागतं आणि प्रोटीन लीक व्हायला लागले की नंतर त्याचं रूपांतर जे रक्तातलं क्रिएटिनिनची लेवल असते ती वाढायला लागते आणि ती वाढायला लागली की त्याला आपण किडनी फेल झाली असं म्हणतो. यामध्ये जसं अनियंत्रित शुगर आणि अनियंत्रित ब्लड प्रेशर कारणीभूत आहे तसं सोबत काही ट्रीटमेंट पेशंट्स घेतात. जसं की काही पेशंटला पेन किलर घेण्याची सवय असते, नॉन स्टेरॉइडल अँटी ड्रग्ज असतात, जसं डिक्लोफेनेक असेल किंवा इबुप्रोफेन असेल, असे जे ड्रग्ज असतात जे पेन किलर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात, त्याच्याने ही डायबिटीसची किडनी इंजुरी ही वाढत जाते. आणि काही लोकांना काही अदर पॅथीचे उपचार करायची सवय असते, त्यामध्ये पर्टिक्युलरली वॅक्स कडनं लोकांना कोणीतरी सांगतं की डायबिटीस याच्याने कंट्रोल, आणि अशा सगळ्या औषधांनी पुढे होणारं किडनीज डॅमेज वाढत जातं. आणि ब्लड प्रेशर जर नियंत्रणात केलं आणि व्यवस्थित आपण काळजी घेतली, जसं म्हटलं की काही औषधं घेतले नाहीत इतर जे अनावश्यक असतात, तर आपण डायबिटीसचं किडनी डॅमेज होण्यापासून आपण रोखू शकतो आणि त्याची इजा जी असते ती कमी करू शकतो. डॉक्टर प्रांजली, जसं की डॉक्टर पंकज आणि डॉक्टर धनंजय यांनी सांगितलं की मधुमेहावर वेळीच उपचार नाही केलं तर इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो, ज्यात डायबेटिक फूट इन्फेक्शन्स देखील होतं. तर डायबेटिक फूट इन्फेक्शन म्हणजे नेमकं काय आहे आणि मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये ते कसं टाळता येईल? जसं माझ्या दोन्ही कलिगने एक्सप्लेन केलं, डायबिटीज मेनली आपल्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करतं. सर आपल्या रक्तवाहिन्या डॅमेज झाल्यामुळे ते रक्तपुरवठा पायांना कमी होतो. ऍट द सेम टाइम नसांना पण डायबिटीज कंट्रोलमध्ये नसल्यामुळे डॅमेज होतो. तर रक्तवाहिनी डॅमेज झाली तर पायाला गँग्रीन होण्याची शक्यता असते, पायामध्ये अल्सर होण्याची शक्यता असते. नसा डॅमेज झाल्यामुळे नसांमुळे आपल्याला कळतं की काही टोचतं आहे किंवा काही लागलं आहे. जर तुमच्या नसाच बधीर झाल्या आहेत किंवा ते काम नाही करत आहे तर तुम्हाला सेन्सेशन कमी होऊन जातात, म्हणून पायाला लागलं तरी कळत नाही. खूप पेशंट्स येतात त्यांना जखम झाली असते पण नस डॅमेज झाल्यामुळे त्यांना सेन्सेशनच नसल्यामुळे कळतच नाही. सो त्याच्यामुळे पायाला इन्फेक्शन होणं, अल्सर होणं. त्याच्यानंतर खूप साऱ्या पेशंट्सला आम्हाला जर त्यांना टाइमवर ट्रीटमेंट नाही केलं तर मग अँप्युटेशन किंवा अंगठा वगैरे इन्फेक्शन झाल्यामुळे ते कट पण करावे लागतात. तर हे सगळं आपण अवॉइड करू शकतो. हे सगळे लास्ट स्टेजेसमध्ये आहेत. जर तुम्ही वेळोवेळी तुमची पायांची तपासणी केली, डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही रुटीनली एकदा चेकअप करून घेतलं तर ते तुम्ही हे प्रॉब्लेम सगळे अवॉइड करण्यासाठी आहेत. डॉक्टर धनंजय, उपचार न केलेल्या मधुमेहामध्ये न्यूरोपॅथी कोणती भूमिका बजावतं आणि त्याचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो? न्यूरोपॅथी म्हणजे काय की आपल्या नर्व्स डॅमेज होतात आणि ऍक्च्युली डायबिटीजमध्ये काय होतं की ह्या न्यूरॉन्स हेच खराब व्हायला लागतात. नर्व्स जे आपल्या आहेत त्या नर्व्स खराब लागतात ज्या कॅरी करतात सेन्सेशन. परंतु डायबिटीजमध्ये काय होतं, ऍक्च्युली हाच पाथवे ब्लॉक होत जातो
हळूहळू सुरुवातीला पायाला गोळे येतात, त्यानंतर मुंग्या यायला लागतात, नंतर पायाची आग व्हायला लागते. ह्या स्टेजेस आहेत, म्हणजे पायाची आग व्हायला लागते. त्याची पुढची स्टेज काय आहे की पायाची आग थांबते काही दिवसानंतर आणि पाय बधीर पडायला लागतात. म्हणजे त्याला काटा घुसला काय आणि खिळा घुसला काय काहीही कळत नाही. आणि मग खूप मोठा जेव्हा पायाचं डॅमेज होतं, जखमेचा वास यायला लागतो, तेव्हा मात्र पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो आणि तेव्हा फार वेळ निघून गेलेला असतो. ते जखम हील होण्यासाठी बराच काळ लागतो. जर पेशंटनी साखर नियंत्रण ठेवली तर. बेसिक काय आहे तर साखर नियंत्रण ठेवा, तुमच्या नर्व्स खराब होणार नाहीत. नर्व्स खराब नाही झाल्या तर तुम्हाला काही पोळलं किंवा काही टोचलं तर लगेच जाणवेल आणि एकदा जाणीव झाली की माणूस ट्रीटमेंट घेतो. पण ऍक्च्युली डायबिटीसच्या पेशंटमध्ये न्यूरोपॅथी असल्यामुळे, म्हणजे त्याला ते सेन्शन्स नसल्यामुळे तो लवकर डॉक्टरकडे येण्याचा प्रश्नच नाही. ॲटोनॉमिक न्यूरोपॅथीमुळे काय होतं, कधी जनरली पेशंटला हार्ट अटॅक येतो, पण डायबिटिक पेशंटमध्ये खूप साऱ्या पेशंट्समध्ये त्याला छाती दुखतच नाही. दुखलंच नाही तर डॉक्टरकडे कसं जाईल, आणि त्याला सायलेंट मायकोडायल इन्फेक्शन म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक येऊन जातो. त्याला कळत नाही. आम्ही जेव्हा विचारतो छातीत काही दुखलं का तुझ्या, तर नाही माझं काही दुखत नाही. पण ऍक्च्युली जेव्हा ईसीजी करतो तेव्हा ईसीजी मध्ये फाइंडिंग असतात की ह्याला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. कारण डायबिटिक न्यूरोपॅथी इज व्हेरी डेंजरस थिंग. म्हणजे तुमच्या शरीरात जे काय चाललंय ना त्याला ती मास्क करते. त्यामुळे डायबिटिक न्यूरोपॅथी तुमच्या पूर्ण लाईफस्टाईलवर अफेक्ट करते. त्यामुळे कृपा करून सगळ्यांना, सर्व पेशंट्सला, रुग्णांना माझी विनंती आहे की सुरुवातीला शुगर कंट्रोल करा. शुगर कंट्रोल केली तर होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळता येतील. नंतर तुम्ही कितीही पैसा खर्च केला तरी तुमच्या नर्व्स ह्या पूर्ववत होत नाहीत. इट इज अ लाईफ टाईम डॅमेज. डॉक्टर पंकज, उपचार न केलेला मधुमेह जसं इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो तसंच डोळ्यांच्या दृष्टीवर त्याचा कसा परिणाम होतो? छोट्या रक्तवाहिन्यांमुळे डोळ्याचे जे दृष्टीपटल असेल तिथं परिणाम झाल्याने तिथं रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याला आम्ही डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात. रेटिनोपॅथीच्या वेगवेगळे स्टेजेस असतात आणि ती जर ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेली तर पेशंटची दृष्टी पण जाऊ शकते. त्यामुळे आम्ही प्रत्येक पेशंटला सुरुवातीलाच पहिल्या व्हिजिटमध्येच डायबिटीसच्या किडनीसाठी, न्यूरोपॅथीसाठी आणि रेटिनोपॅथीसाठी स्क्रीन करतो, ज्याच्यामध्ये आम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे पाठवून त्यांचं फंडस एक्झामिनेशन करतो, ज्याच्यामध्ये दृष्टीपटल ते बघतात. तसंच त्यावेळेला आम्ही ईसीजी करतो आणि पाय तपासतो की काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. तर हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला ट्रीटमेंट सुरू करताना आयडेंटिफाय करायचे असतात आणि जसं प्रोग्रेस होईल तसं पिरियडिकली आपल्याला हे चेक करायचं असतं. त्यामुळे अनकंट्रोल डायबिटीसमुळे डोळ्याची दृष्टी जाणं हे खूप महत्वाचं कॉम्प्लिकेशन आहे. त्यामुळे याच्यामध्ये महत्वाचं काय की एक तर सुरुवातीला डोळे चेक झाले पाहिजे, आपली शुगर आणि बीपी नियंत्रण राहिलं पाहिजे आणि पिरियडिकली कुठली पण आपल्याला व्हिज्युअल कंप्लेंट आली की डोळ्यापुढे काही तारे दिसत आहेत, डोळ्यापुढे लाईट चमकत आहेत, ही कधी कधी डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षणं असू शकतात आणि अशी काही लक्षणं दिसली ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि त्यामुळे शुगर नियंत्रणात ठेवणे, बीपी नियंत्रणात ठेवणे आणि पिरियडिक डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या अवयवांचे चेकअप करणं हीच डायबिटीससाठी सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट आहे. डॉक्टर प्रांजली, या संपूर्ण चर्चेतून मधुमेहातील कॉम्प्लिकेशन्स कोणत्या आहेत ते आपल्याला कळलंय, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे सर्व मधुमेहातील कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी महत्त्वाचं काय आहे? सो मेनली सगळे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करण्यासाठी फर्स्ट गोष्ट आपल्याला करायची आहे ती आहे एक्सेप्टन्स. पहिले तुम्ही स्वीकार करा दॅट आपल्याला डायबिटीज झाला आहे. जेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल तेव्हा त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकाल. म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाल, प्रॉपर चेकअप करून घ्याल. कारण डायबिटीजचा जो आजार आहे तो सायलेंट आहे. तो आपल्याला काही कळत नाही की आतमध्ये कुठे आणि किती पार्ट ते डॅमेज होत आहेत. मेनली डायबिटीजचा जो आजार आहे तो तुमचे 4 मेन अवयव, तुमचा डोळा, हार्ट, किडनी आणि पाय, या 4 ठिकाणी ते डॅमेज करतात. हे आपण सगळं आता ऐकलंच आहे. तर या गोष्टींमध्ये जोपर्यंत 80% डॅमेज होत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास नाही होत. तर आपण वाट बघत नाही बसणार की डॅमेज झाल्यावर आपण जाऊया. तर रेग्युलर चेकअप, वर्षातनं एकदा तुम्हाला या 4ही अवयवांचं चेकअप करून घ्यायचं आहे. तुम्ही जाऊन आपल्या डॉक्टरांना विचारा की माझं हे 4 अवयवांचं स्पेशली त्रास नाही आहे, तरी तुम्हाला चेकअप करणं जरुरी आहे. जेवढा लवकर ते डिटेक्ट होणार तेवढं आपण कॉम्प्लिकेशन सगळे प्रिव्हेंट करू शकतो. किंवा जर सुरुवात असेल तर आपण ऑन टाइम ट्रीटमेंट चालू केली तर ते रिव्हर्स करू शकतो. त्याच्याशिवाय मेन थिंग इज तुमचं डायबिटीज कंट्रोलमध्ये राहणं खूप जरुरी आहे. सो मेनली कॉम्प्लिकेशन्स नाही होण्यासाठी 4 पिलर्स आहेत डायबिटीज मॅनेजमेंटचे. 70% रोल आहे तो लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा आहे आणि 20% रोल इज प्लेड बाय तुमचं मेडिकेशन्स आणि बाकीचे ट्रीटमेंट ऑप्शन्स. मेनली तुमचं वेळेवर वॉकिंग करणं, रोज तुमचं टाइमवर जेवण घेणं, डाएट प्लेज खूप इम्पॉर्टंट रोल इन डायबिटीज मॅनेजमेंट.
तुमच्या एक्सरसाइज आहेत ते शेड्यूल, स्लीप पॅटर्न याच्यावर तुम्ही लक्ष दिलं आणि रेग्युलर मेडिकेशन टाइमवर घेतले, शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवले, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवलं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवलं, तर या सगळ्या गोष्टींनी तुमचे कॉम्प्लिकेशन्स हे येत नाही. 40 वर्ष ज्यांना डायबिटीज आहेत पण त्यांचं जर फॉलोअप प्रॉपरली आहे, मेडिकेशन टाइमवर घेतात आणि इयरली वन्स त्यांचं चेकअप जे करतात, त्यांना डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन्स नाही आले. वी हॅव सीन द पेशंट्स. सो मेनली एक्सक्यूज देऊ नका. डॉक्टर्स ऐकतील, रिलेटिव्ह ऐकतील, तुमचं स्वतःचं शरीर ऐकणार नाही. डॉक्टरांचा सल्ला वेळेवर घ्या आणि रेग्युलर चेकअप करून घ्या. एकंदरीत काय तर ज्या रुग्णाला मधुमेह झाला आहे त्याने रुटीन चेकअप करणे गरजेचं आहे. याशिवाय योग्य आहार, व्यायाम करणे आणि घरगुती उपचार टाळणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज डॉक्टर धनंजय माने, डॉक्टर पंकज राणे आणि डॉक्टर प्रांजली शाह यांनी मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यामुळे होणारी गुंतागुंत आणि भारतातील उपचार न केलेल्या मधुमेहाचे दीर्घकालीन परिणाम या विषयावर योग्य मार्गदर्शन केलंय. त्याबद्दल त्यांचे आभार. हितगुज या कार्यक्रमात वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास.